महायुती सरकारमध्ये जलसंपदा खात्याची जबाबदारी 2 मंत्र्यांवर सोपवण्यात आली आहे। त्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील आणि गिरीश महाजन यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे। राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर गोदावरी त्याचबरोबर कृष्णा खोरे विकास महामंडळाची जबाबदारी आहे, तर गिरीश महाजन यांच्याकडे विदर्भ, तापी आणि कोकण खोरे विकास महामंडळाची जबाबदारी देण्यात आली आहे। मुख्यमंत्री महोदयांनी सर्वांनाच न्याय मिळावा आणि एका विभागाला 2 मंत्री असल्यावर अजून जास्त पद्धतीने तो विभाग पुढे जातो असंही कारण आहे। पण जलसंपदा विभागामध्ये प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ त्याचं सुलभीकरण होईल। पण एक गोष्ट खरी आहे की खाते हे बऱ्यापैकी कमी त्या ठिकाणी असल्यामुळं आणि सारखं त्या ठिकाणी वाटप झाल्यामुळं काही प्रश्न आमच्या समोर आहे, काही प्रश्न शिवसेनेसमोर आहे, काही राष्ट्रवादी समोर आहे आणि त्यामुळे 3 पक्षाच्या सरकारमध्ये थोडं कमी जास्त करावं लागलं म्हणून या ठिकाणी तुम्हाला काही खात्याचं विभाजन दिसतंय। मान्य पंतप्रधानांचं पाण्याकडेच आहे, धरणांकडे, शेतीला पाणी मिळालं पाहिजे, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सुटले पाहिजेत आणि त्यामुळे आपण बघितलं रिव्हर लिंकिंग, नदी जोड प्रकल्पांना आता खूप प्राधान्य देण्यात आलेलं आहे। खूप मोठ्या प्रमाणामध्ये कृष्णा खोऱ्यामध्ये असतील, गोदावरीत असतील किंवा इकडे विदर्भात असतील, आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये तापी खोऱ्या आहे तिथे असेल, हा सगळा विषय किंवा कोकण असेल, या सगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कामं सुरू होणार आहेत आणि खूप मोठा वर्कलोडही राहणार आहे आणि म्हणून कामाचं विभाजन त्या ठिकाणी केलं गेलं आणि त्यातच आता मंत्री जास्त झालेत आणि खाते कमी आहेत, त्यामुळे थोडंफार विभागणी होईल। आज एक महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोपवली आणि यातून आज मला आदरणीय खासदार साहेबांची, आमचे वडील खासदार बाळासाहेब विखे पाटील यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही आणि तोच मला वाटतं विचार पुढे घेऊन आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी विशेष पुढाकार घेतला, त्याचा आराखडा तयार झाला आहे। आज त्यांच्या स्वप्नपूर्तीची वेळ आलेली आहे आणि मला वाटतं दायित्व माननीय देवेंद्रजींनी मला वाटतं माझ्यावर मुद्दाम दिलं।